नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून तुमच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मला एकच प्रश्न विचारत होते की सर मी पहिल्या वर्षाला आहे, सर मी दुसऱ्या वर्षाला आहे, सर मी तिसऱ्या वर्षाला आहे आणि नेमकं कॉलेज सोबत एमपीसीचा अभ्यास कसा करावा या विषयाला धरून तिथं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. म्हणजे कन्फ्युजन ज्याला आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन. आणि हे कन्फ्युजनच आजच्या व्हिडिओचं आपलं मुख्य कारण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नेमका कॉलेज सोबत एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास कसा करावा याचंच आपण संपूर्ण नियोजन तिथं आपण समजून घेणार आहोत. कोणत्या गोष्टी तुम्हाला पहिल्या वर्षी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या वर्षी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला तिसऱ्या वर्षी करायच्या आहे आणि नेमका पहिला अटेम्प्ट कधी द्यायचा आहे तुम्हाला, या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर शेवटपर्यंत अवश्य बघ. कारण बघा, मागच्या काही दिवसापासून काही विद्यार्थ्यांचे कमेंट मी वाचतोय, काहींचे फोन येत आहेत की सर मला टाइमपास म्हणून पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे, सर मी आता पहिल्या वर्षाला आहे पण मला आताच परीक्षा द्यायची आहे. अशा प्रकारचे जे कमेंट्स आहेत ते मी वाचतोय. काही काही विद्यार्थी मला कॉल करून विचारतायत की सर पहिला अटेम्प्ट मी कधी देऊ शकतो का. याचं सगळ्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, की सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की आता नेमकं सर सुरुवात तर करायची आहे, मी कॉलेजमध्ये आहे, मी पहिल्या वर्षाला आहे आणि मला आतापासून काय केलं पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये होतो तर मी जवळपास तिसऱ्या वर्षीपासून, म्हणजे मी इंजिनिअरिंगला होतो, इंजिनिअरिंगला असल्यामुळे मी तिसऱ्या वर्षीपासून मी अभ्यासाला सुरुवात केली. कारण इंजिनिअरिंगची 4 वर्ष असतात, त्यामध्ये तिसऱ्या वर्षी जी आहे मी एनसीईआरटी वाचायला सुरुवात केली होती. कारण तेव्हा माझा ध्येय युपीएससी होता आणि युपीएससी सोबत एमपीएससी सुद्धा करायचं होतं मला, तर म्हणून मी सुरुवात एनसीईआरटी पासून केली. आता जेव्हा मी एनसीईआरटी पासून सुरुवात केली तर प्रॉब्लेम काय झाला, मी वाचायला तर घेतलं 6वी पासून. जनरली एनसीईआरटी जी असते 6वी पासून वाचायला पाहिजे असं आम्हाला तेव्हा सांगितलं जायचं. तर 6वी पासून मी इतिहास आणि भूगोल या दोघांच्या एनसीईआरटी घेतल्या आणि मी वाचनाला सुरुवात केली. पण नेमका इश्यू काय होतो की माझ्यासोबत असा प्रॉब्लेम झाला की मला दिशा नव्हती. म्हणजे किती वेळात माझी एनसीईआरटी झाली पाहिजे, किती वेळा मला वाचन करायचं आहे, कसं करायचं आहे, या सगळ्या बाबी मला काहीच माहित नव्हतं. तरी मी माझ्या लेवलला कसा तरी अभ्यास केला आणि कसा तरी अभ्यास करत त्याच्यात काही नियोजन नव्हतं. ठीक आहे, म्हणजे प्लॅनिंग जी असायला पाहिजे ती प्लॅनिंग नव्हती. काही माझा टार्गेट नसायचा. जेवढं मला वेळ मिळायचा तेवढ्यात मी वेळेचा ऍडजस्ट करायचो. वेळ चांगला मिळायचा. कारण हे लक्षात ठेवा, मी कॉलेजमध्ये होतो, तुम्ही कॉलेजमध्ये आहात. आपल्या सगळ्यांना माहित आहे की संपूर्ण दिवसभर जरी तुम्ही कॉलेज अटेंड केलं तरी तुम्ही आरामात 2 ते 3 तास काढू शकता आणि त्या 2 ते 3 तासात तुम्ही अभ्यास करू शकता. कारण हे सगळं मी केलेलं आहे. आणि यामध्ये एनसीईआरटी वाचायला सुरुवात तर केली, पण काही दिशा नव्हती, काही टार्गेट नव्हतं. आणि तिसरं वर्ष झालं, 4थं वर्ष झालं आणि मी फक्त एनसीईआरटीच वाचत राहिलो. आणि एनसीईआरटी वाचत वाचत मग 4थं वर्ष म्हणजे माझं ग्रॅज्युएशनही झालं. आणि ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा मी क्लास जॉईन करायला दिल्लीत गेलो, मग तेव्हा मला कळलं की मी जे काही वाचन केलं होतं ते फार बेसिक होतं. म्हणजे त्या आधारावर माझी परीक्षा निघणं पॉसिबल नव्हतं. म्हणून ठीक आहे, एक पाया माझा बनला होता, पण नेमका मुद्दा काय होता की तो पाया काही 1-2 सब्जेक्ट पुरता मर्यादित राहिला. तो एक ब्रॉडर लेवलचा जो अभ्यास व्हायला पाहिजे होता तो माझा झाला नव्हता. म्हणजे महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, की माझ्या अनुभवातून मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुमच्याकडे हा जो सध्या परिस्थितीत वेळ असेल, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, याचा जर तुम्हाला योग्य पद्धतीनं फायदा करून घ्यायचा असेल, तुमच्याकडे प्रॉपर नियोजन असलं पाहिजे, प्लॅनिंग असली पाहिजे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. कारण आमच्या वेळेस आम्हाला मार्गदर्शन नव्हतं. आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं की नाही या एनसीईआरटी नको वाचू, ही वाच, अशा पद्धतीनं वाच, अशा प्रकारचं काही मार्गदर्शन नव्हतं. आणि तेव्हा तर युट्यूब देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर युट्यूबचा देखील विस्तार झाला नव्हता. ठीक आहे, तर त्यामुळे आम्हाला या गोष्टी तेव्हा कळल्या नाही. पण आज जेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की सगळ्याच एनसीईआरटी किंवा सगळ्याच बालभारती आवश्यक नाहीये. काही मोजक्याच एनसीईआरटी तुम्हाला वाचायच्या आहे, काही मोजक्याच बालभारतीच्या पुस्तका तुम्हाला वाचायच्या आहे आणि या दोघांपैकी एकच वाचा. अशी चूक करू नका की नाही सर मी एनसीईआरटीचंही वाचन करतो आणि मी बालभारतीचंही वाचन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 1-2 वर्ष असेच चालले जाईल. म्हणून कसं की हे सगळं करताना प्रॉपर नियोजन असलं पाहिजे, प्रॉपर मार्गदर्शन असलं पाहिजे. कारण मार्गदर्शनाशिवाय आपल्याला कळत नाही की काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे. यातलं अंतर आपल्याला कळत नाही, कारण आपल्याकडे तेवढं नॉलेज राहत नाही. म्हणून कोणता तरी एक मार्गदर्शक तुम्हाला असला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, टार्गेट असलं पाहिजे. टार्गेट म्हणजे काय की माझा परीक्षेचा पहिला अटेम्प्ट मी यावर्षी देणार आहे, त्या अनुषंगानं माझं पूर्ण अभ्यास या वर्षापर्यंत झालाच पाहिजे. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही शेवटल्या वर्षाला पहिला अटेम्प्ट देऊ शकता. हे बघा, अगेन मी रियालिटी सांगतोय, मी इथे काही लपवणार नाही. पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघणाऱ्या विद्यार्थ्यांचा, म्हणजे पोस्ट निघणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण नगण्य आहे, फारच कमी असतं. म्हणजे काय, या परीक्षेचं जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर
कमीत कमी आतापासून म्हणजे पहिल्या वर्षापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असाल, दुसऱ्या वर्षापासून करत असाल, तिसऱ्या वर्षापासून करत असाल, तर नेमकं हे लक्षात ठेवा की तुम्हाला कॉलेज संपल्यानंतर देखील किमान 6 महिने किंवा मॅक्झिमम 1 वर्ष तुम्हाला परत अभ्यास करणं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिला अटेम्प्ट देणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारचं नियोजन आपलं आतापासून असलं पाहिजे आणि किमान 1-2 अटेम्प्ट लागू शकतात, कारण जास्त करून जे सिलेक्शन होत आहे ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये होत नाही, ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला आतापासून नियोजन करायचं आहे. मी असं नाही म्हणत आहे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये होणार नाही. जर तुम्ही आतापासून प्रॉपर प्लॅनिंग केलं, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं, जे मी सांगतोय त्याच्यावर जर तुम्ही काम केलं, तर डेफिनेटली पहिल्या अटेम्प्ट मध्येच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर मेहनत, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन. प्लॅन खूप लोक करतात, पण अंमलबजावणी किती लोक करतात त्यावर देखील चर्चा व्हायला पाहिजे. आणि अंमलबजावणी जर तुम्ही प्रॉपर केली तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणून प्रॅक्टिकॅलिटी ही आहे विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यास करा, पण अभ्यास करताना नेमका किती वेळात काय करायचंय, कसं करायचंय याचं नियोजन असणं आवश्यक आहे. नाही तर आमच्यासारखी गत होते. म्हणजे आपण अभ्यास तर करतो, पण त्या अभ्यास काय दिशाहीन अभ्यास होता मला एक गोष्ट कळते की माझ्या ग्रॅज्युएशन काळात मी जो काही अभ्यास केलाय किंवा जास्त करून जे विद्यार्थी अभ्यास करतात ते दिशाहीन अभ्यास करतात. आपल्याला वाटतं की नाही मी एनसीईआरटी वाचून टाकेल, मी बालभारती वाचून टाकेल, पण काही नियोजन राहत नाही, काही टार्गेट राहत नाही आणि मग त्याच्यातनं काहीही आउटपुट निघत नाही. ठीक आहे, एक बेस तुमचा बनतो, पण त्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला माहित राहतात आणि त्याचा फायदा काही होत नाही. अशा चुका करू नका. म्हणजे माझ्या अनुभवातून मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला जर ह्या 3 वर्षाचा योग्य पद्धतीनं फायदा करून घ्यायचा असेल तर प्रॉपर जे नियोजन मी याच्यात सांगणार आहे तसं तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये बघा, जर तुम्ही पहिल्या वर्षाला असाल, ठीक आहे, पहिल्या वर्षाला जर तुम्ही ग्रॅज्युएशनचा असाल तर पहिल्या वर्षामध्ये तुमचा फोकस काय असला पाहिजे, की तुम्हाला संपूर्ण परीक्षा प्रोसेस कशी आहे हे पहिले समजून घ्या. आता परीक्षा प्रोसेस कशी आहे हे समजून घेणं म्हणजे काय, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की परीक्षा आपली 3 टप्प्यात होते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे, त्यानंतर पूर्व परीक्षेचे मध्ये किती पेपर होतात, मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर होतात, यांचा सिलेबस काय आहे, त्याचं सगळ्याचं अवलोकन करणं काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सिलेबस काय, तर फक्त मोबाईलवर नव्हे, सिलेबसची प्रॉपर प्रिंटआउट काढा. त्या प्रिंटआउटची झेरॉक्स, त्या प्रिंटआउट जेव्हा काढाल तुम्ही तर 2 प्रिंटआउट काढा. एक प्रिंटआउट तुमच्या बॅगमध्ये सतत असली पाहिजे आणि दुसरी प्रिंटआउट जिथे तुम्ही अभ्यास करत आहात तिथे चिपकवून ठेवा. प्रिंटआउट याच्यासाठी काढायचे तुम्हाला सिलेबसची, कारण सिलेबस आपल्याला माहित असला पाहिजे. लक्षात ठेवा, पहिल्या वर्षी तुमचं काम काय आहे, तर परीक्षा प्रोसेस कशी आहे हे समजून घेणं, सिलेबस काय आहे ते समजून घेणं आणि PYQचं अवलोकन करणं. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे मागच्या 10 वर्षात आयोगाने कशा पद्धतीनं पेपर विचारले आहे, कोणत्या टॉपिकवर कसा प्रश्न आलेला आहे, किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारले गेलेले आहे, या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कधी करायच्या आहे, पहिल्या वर्षाला तिथं करायचं आहे. आणि एकदा का तुम्हाला सिलेबस आणि PYQ तुम्हाला समजून आले तर मग काय, मग त्याच्यानंतर तुमची अभ्यासाला सुरुवात होते. आता बघा, प्रथम वर्षात तुम्हाला जो पाया मजबूत करायचा यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही युट्यूबवर आता व्हिडिओज बघू शकता. जसं हे माझा व्हिडिओ आहे, अशा पद्धतीने इतरही व्हिडिओ असतील, पण जास्त व्हिडिओच्या नादात लागू नका. 1-2 व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये परफेक्ट तुम्हाला माहिती सांगितली. आणि लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुम्हाला माहिती सांगत आहे किमान त्याच्याकडे कोणत्या तरी पोस्ट असली पाहिजे किंवा त्यांनी किमान इंटरव्ह्यू पर्यंत मजल मारली पाहिजे. अशाच व्यक्तीकडनं नॉलेज घ्या. आता मी स्वतः विद्यार्थी मित्रांनो UPSCचा एक वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला ठासून या सगळ्या गोष्टी सांगतोय, कारण माझ्या अनुभवातून या गोष्टी शिकलेल्या आहे आणि त्याच्या आधारावरच तुम्हाला या गोष्टी सांगतोय. त्यामध्ये लक्षात ठेवा, प्रथम वर्षी तुम्हाला काय करायचंय, MPSC राज्य सेवा परीक्षेची रचना कशी आहे हे समजून घेणं. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की 3 टप्प्यामध्ये आपली परीक्षा असते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू. हे समजून घ्या. यांचं सिलेबस बघा, प्रिलियमचा सिलेबस काय आहे, मेन्सचा सिलेबस काय आहे, इंटरव्ह्यू मध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात, इंटरव्ह्यूचा पर्पज काय असतो, या सगळ्या बाबी समजून घ्या. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम, ज्याला आपण सिलेबस म्हणतो, आणि मागील वर्षीचे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. विश्लेषण करा म्हणजे बघा, इथे आता विद्यार्थी मला एक प्रश्न विचारतात की सर तुम्ही म्हणता PYQचं वाचा, PYQ वाचा, पण आम्हाला नॉलेजच नाहीये, आम्हाला कसे येणार PYQs. विद्यार्थी मित्रांनो, PYQचं विश्लेषण करा याचा अर्थ हा होत नाही की तुम्हाला सोडवायचे, फक्त तुम्हाला बघायचं आहे की प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत, कोणत्या टॉपिकवर किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न येत आहेत, आणि फक्त प्रश्न वाचायचे आहे. तुम्ही सोडवण्याच्या मागे जाऊ नका किंवा तुम्ही त्याचं उत्तरही शोधू नका. म्हणजे मेन उद्देश काय, तर पहिले परीक्षेची रचना कशी आहे हे समजून घ्या. त्यानंतर सिलेबस बघा, पूर्व परीक्षेचा सिलेबस कसा आहे, मुख्य परीक्षेचा सिलेबस कसा आहे याचं अवलोकन करा. आणि तुम्हाला आढळून येईल की बऱ्यापैकी पूर्वमध्ये जे टॉपिक आहे ते मुख्यमध्ये आढळतात. म्हणजे आपल्याला MPSC राज्यसेवेचा अभ्यास करताना एकत्रित पद्धतीनं अभ्यास करणं आवश्यक आहे, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो इंटिग्रेटेड अप्रोच. इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे लक्षात ठेवा, इथूनच आपलं ध्येय निश्चित करा
की आपल्याला फक्त पूर्व परीक्षा क्रॅक करून आपलं काही समाधान होणार नाहीये किंवा मुख्य परीक्षा निघाली म्हणून आपलं समाधान होणार नाहीये. आपल्याला एकाच स्टेजमध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही स्टेजेस आपल्याला एकत्रित क्रॅक करणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे जाऊन तुमच्याकडे पोस्ट लागणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून अभ्यास एकत्रित करायचा आहे आणि त्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू यांचा एकत्रित अभ्यास जो विद्यार्थी करेल त्याचीच परीक्षा हमखास निघणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सिलेबस बघा. सिलेबस जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की जो टॉपिक पूर्व परीक्षेत आहे तोच टॉपिक तुम्हाला मुख्यमध्ये आहे आणि त्याच टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला एकत्रित अभ्यास करणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे झाला दुसरा पॉईंट. तिसरं आता बघा, एनसीईआरटी वाचायची की बालभारती वाचायची? दोघांपैकी काही वाचलं तरी चालतं, पण जनरली आम्ही जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवेला टार्गेट करत असाल तर आमच्याकडनं आम्ही बालभारती रिकमेंड करतो. पण त्यामध्ये आता इथे म्हटलं जातं 6वी ते 12वी वाचायची का सर? बघा, सगळ्या एनसीईआरटी वाचन करणं आवश्यक नाहीये. मी परत सांगतो, इथे मी 6वी ते 12वी याच्यासाठी लिहिलंय कारण तुम्हाला कळलं पाहिजे की सगळ्या एनसीईआरटी वाचन करणं आवश्यक नाही किंवा सगळ्या बालभारती वाचन करणं आवश्यक नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पाया बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे तर तुम्ही सरळ 11वी 12वी वर देखील डायरेक्टली जम्प करू शकता. पण जर तुम्हाला कुठे असं डाऊट असेल की नाही सर, माझी पार्श्वभूमी किंवा मला जे बेसिक नॉलेज असायला पाहिजे ते माझ्याकडे नाहीये पर्याप्त, म्हणून मला एकदा गोथ्रू करणं आवश्यक आहे, मग अशा वेळेस तुम्ही सरळ 6वी पासून वाचलं तरीही काही हरकत नाही. पण हा, प्रॉपर टाइम टेबल तुम्हाला बनवावा लागेल आणि प्रॉपर वेळेचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. कारण लक्षात ठेवा की यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी जी चूक झाली होती की मी एनसीईआरटीचं वाचन केलं पण काही नियोजन नव्हतं, काही प्लॅनिंग नव्हतं, म्हणून माझी एक एनसीईआरटी कधी 10-15 दिवस चालायची. असं करू नका. ठीक आहे, एक प्रॉपर टाइम टेबल बनवा. किती वेळ देतोय, किती वेळ लागतोय, त्या हिशोबाने तुम्हाला नियोजन करायचंय की माझी एक एनसीईआरटी किमान 4 दिवसात संपली पाहिजे, मग त्यानंतर मी दुसरी घेईल. अशा पद्धतीनं आपलं नियोजन असलं पाहिजे. म्हणजे एनसीईआरटी किंवा महाराष्ट्र राज्य मंडळाची बालभारतीची पुस्तके वाचा. मग यामध्ये सगळ्याच पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही. या संदर्भात लवकरच लवकर एक व्हिडिओ मी घेऊन येतोय की कोणत्या एनसीईआरटी किंवा कोणत्या बालभारती वाचायच्या आहे हे मी स्पष्टपणे त्याच्यात सांगणार आहे. ज्या कामाच्या आहे तेवढं वाचा, ज्या कामाच्या नाहीयेत त्याला स्किप करा. कारण बघा, स्मार्ट अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. आता काही परीक्षा 10-15 वर्षासारखी परीक्षा राहिली नाही. 10-15 वर्षापूर्वी कसं असायचं की पोरं तिथे 15-15 तास करायचे, सगळेच पुस्तकं वाचून जायचे. अशी परीक्षा पद्धत आता कालबाह्य झालेली आहे आणि जर तसा अभ्यास तुम्ही करत असाल तर आउटकम येणार नाही. म्हणून आता आपल्याला हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क देखील करणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता नेमका कोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिल्या वर्षाला? तर जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे यावर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. कारण जास्त करून विद्यार्थी काय चूक करतात ना, जास्त करून विद्यार्थी करंट अफेअरच्या मागे धावतात. करंट अफेअर म्हणजे काय? चालू घडामोडी. मग ते म्हणतात नाही सर, मी याचा व्हिडिओ पाहिला, त्याचा व्हिडिओ पाहिला, तो अधिकारी आला होता त्यांनी मला म्हटलं की चालू घडामोडी करा. मग काही तर विद्यार्थी मी असेही बघितले आहे की पहिल्या वर्षीपासूनच मॅगझिन वाचतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा 3 वर्षानंतर आहे, 2 वर्षानंतर आहे. तुम्ही मला सांगा, 3 वर्ष आधीची जर मॅगझिन तुम्ही वाचत असाल त्याचा काय फायदा तुम्हाला नंतर होणार आहे? काहीच फायदा होणार नाहीये. कारण आपल्याला जे करंट अफेअर किंवा चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात ते मागच्या वर्षीचे विचारले जातात किंवा जे काही चालू वर्ष आहे परीक्षेचं त्याच्यातले तुम्हाला विचारले जातात. म्हणून तुम्ही काही 3-3 वर्षाचे जर चालू घडामोडीचा अभ्यास कराल तर रिव्हिजन कधी करणार आहे? म्हणजे कॉमन सेन्स वापरा. माझं म्हणणं तेच आहे की इथे पहिल्या वर्षाला तुमचा फोकस कशावर असला पाहिजे? स्टॅटिक सब्जेक्टवर. म्हणजे असे सब्जेक्ट की जे बदलत नाही, जे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे ते पहिले चांगल्याने करा. मग यामध्ये कोणते? इतिहास झालं, भूगोल झालं, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण यांसारख्या स्टॅटिक विषयांवर लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, त्यावर तुम्हाला याच्यावर फोकस करायचे. याच्या तुम्हाला एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तका वाचायच्या आहे. जर तुम्हाला 6वी ते 10वी वाचायचं असेल तसं करा. पण जर तुमची बेसिक नॉलेज चांगलं असेल तर सरळ 11वी 12वी वर जरी तुम्ही शिफ्ट झाले तरीही चालेल. पण पहिले तुमचा फोकस पहिल्या वर्षाला स्टॅटिकवर असला पाहिजे. आणि सोबत मग नेमका प्रश्न हा असतो की सर पहिल्या वर्षाला मी न्यूजपेपर वाचायचं का? तर माझं म्हणणं असं आहे की न्यूजपेपर वाचा पण मॅगझिन वाचू नका. न्यूजपेपर म्हणजे जर तुम्ही मराठीतून अभ्यास करत असाल तर मी म्हणेन लोकसत्ता वाचा. लोकसत्ताचं फक्त अवलोकन करा, 15-20 मिनिटं, जास्त वेळ द्यायचा नाही. कारण इथे आपल्याला पेपर मी का बरं वाचायचं सांगतोय, कारण तुमच्याकडे असलेला जो शब्द संग्रह आहे तो वाढला पाहिजे. कारण जे विविध शब्द असतात विद्यार्थी मित्रांनो ते तुमच्यासाठी नवीन राहतात, ज्याला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो. ते व्होकॅब्युलरी, त्याचे अर्थ ते तरी एक लिहून काढा. म्हणजे कसं ना, ते शब्द मग रिपीट होत जातील तर तुमच्यासाठी पेपर खूप सोपा बनेल. आणि पेपरमध्ये ज्या चालू घडामोडी आहे त्याचं फक्त अवलोकन करा, त्याचा अनालिसिस करा की अशी जर एखादी बातमी आली तर मग ती का बरं घडलं, त्याचे कारण काय आहे, त्याच्यावर सोल्युशन काय आहे, अशा प्रकारे विचार करा. म्हणजे तुमचं अनालिटिकल अप्रोच डेव्हलप होणं इथून सुरुवात होतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर वाचायचा आणि हार्ट टू हार्ट 15-20 मिनिटं किंवा 30 मिनिटं मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावरती न्यूजपेपरला देऊ नका. पण त्या व्यतिरिक्त करंट अफेअरचं काही करू नका. नोट्स बनवायचे नाही, काही बनवायचे नाही. आपल्याला
मला सांगा, तुम्ही पहिल्या वर्षाला, तुमची परीक्षा तिसऱ्या वर्षात होणार आहे किंवा चौथ्या वर्षात होणार आहे, तुम्ही आताचे नोट्स बनवून काय करणार आहे? कारण तुमच्याकडे नॉलेजच नाहीये, तुम्हाला नोट्स कसे बनवायचे ते माहित नाहीये. आणि अशा वेळेस जर तुम्ही नोट्स बनवले तर चुकीचे बनतील आणि तुमचे नोट्स एकदम एकदम तुमचा गठ्ठा बनेल आणि त्या गठ्ठ्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता का? लक्षात ठेवा, नोट्स बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजन मध्ये झाला पाहिजे. उदाहरणार्थ 200 पानाचं जर रजिस्टर असेल, 200 पानाचं जर पुस्तक असेल, त्या 200 पानाचं पुस्तक जर तुम्हाला 10 पानात येत असेल त्याला नोट्स म्हणतात, कारण मग त्यात तुम्हाला ते रिव्हिजन करायला सोपं पडेल. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे आणि एका गोष्टीची, एक पुस्तक जर तुम्ही वाचत असाल, एक नोट जर तुम्ही वाचत असाल, तर त्या नोट्सचं किमान 4 ते 5 वेळा जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा ती गोष्ट तुमच्या डोक्यात फिट होणार आहे. ही गोष्ट आतापासून तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून कंटेंट लिमिटेड ठेवा, पुस्तका लिमिटेड ठेवा. जितकं कमीत कमी तुम्ही रिसोर्सेस ठेवाल त्याचाच फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. म्हणून हे स्टॅटिक सब्जेक्टवर तुम्हाला पहिल्या वर्षाला लक्ष द्यायचं आहे आणि दररोज तुम्हाला ऍव्हरेजली 2 ते 3 तास सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय डेव्हलप करायची. आता तुम्ही म्हणाल सर पेपरच्या वेळी करायचं का? अजिबात नाही. पेपर जेव्हा येतोय किंवा पेपरच्या 1 आठवड्यापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी तुमचा अभ्यास हा तुम्ही थांबवू शकता आणि तुम्ही पेपरवर लक्ष द्या. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की कॉलेज करता करता जर तुम्हाला कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी असेल, म्हणजे 75% अटेंडन्स तुम्हाला तिथे कंपल्सरी आहे, अशा वेळेस कॉलेजला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणून मी इथे वेळ एकदम कमी वेळ घेतलाय, तो म्हणजे 2 ते 3 तास, म्हणजे तुम्ही 3 तास आरामात काढू शकता. 3 तास जरी काढला तुम्ही वेळ तरी पुरे आहे, तुमचा योग्य प्रकारे अभ्यास होईल. आणि हे लक्षात ठेवा, एनसीईआरटी किंवा बालभारतीचं जेव्हा तुम्ही वाचन करता तर किमान एक रीडिंग करायला, म्हणजे 6वी पासून जर तुम्ही 10वी पर्यंत घेतलं किंवा 11वी 12वी पर्यंत घेतलं तर किमान एक रीडिंग करायला तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी लागणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिली रीडिंग 3 महिने, दुसरी रीडिंग 3 महिने, किमान 2 रीडिंग तरी तुम्हाला करायला पाहिजे जर तुम्ही तसा प्लॅन करत असाल तर. आणि त्यामध्ये मुख्यत्वे हे जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे याचा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या पहिल्या वर्षी तिथं झाल्या पाहिजे, हा तुमचा उद्देश ठेवा. तर हे झालं पहिल्या वर्षीचं नियोजन. याच्यानंतर बघा, आता परीक्षा व्यवस्था जी आहे, म्हणजे परीक्षा पॅटर्न कसा असतो, तर 3 टप्प्यामध्ये आपली परीक्षा असते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. त्यामध्ये जे पेपर असतात, पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1, ज्याला आपण जीएसचा पेपर म्हणतो. पहिला पेपर कोणता असतो? पहिला असतो पेपर 1, याला आपण म्हणतो जीएसचा पेपर 1, म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य ज्ञान ज्याला म्हणतात. यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स या सगळ्या विषयावर तुम्हाला पेपर 1 मध्ये प्रश्न विचारले जातात. आणि हा जो पेपर 2 असतो याला म्हटलं जातं सीसॅटचा पेपर, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. यामध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, मॅथमॅटिक्स, लॉजिक अँड रिझनिंग हा पेपर 2 मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता हे जे दोनही पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे दोनही पेपर 200 मार्कांचे होतात. आणि या दोनही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे प्रश्न बरोबर असला तर 2 पैकी 2 मिळतील, प्रश्न जर चुकीचा असला तर 2 पैकी 2 तुमचे पूर्ण वजा जातील, पण निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1/4 मार्क तुमचे निगेटिव्ह जातील, म्हणजे -2.5 मार्क तुमचे वजा होतील. लक्षात ठेवा. यामध्ये लक्षात ठेवा, हा जो पेपर 2 आहे ज्याला आपण सीसॅटचा पेपर म्हणतो, हा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय? तर या पेपरमध्ये 200 पैकी फक्त तुम्हाला 33% मार्क स्कोअर करावे लागतात. 33% म्हणजे किती मार्क? 67 मार्क जर तुम्ही पेपर 2 मध्ये स्कोअर केले, मिनिमम, मॅक्झिमम किती करा पण मिनिमम 67 मार्क स्कोअर केले तर पेपर 2 तुमचा क्वालिफाय होतो. म्हणजे पूर्ण वेटेज जे कट ऑफ तुमचा पूर्व परीक्षेचा लागतो तो पेपर 1च्या आधारावर लागतो. हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये जे प्रश्न तुम्हाला असतात ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात, म्हणजे एमसीक्यू आधारावर, मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या आधारावर हा पेपर असतो. आणि या पेपरमध्ये तुम्हाला मराठी व इंग्रजी या दोनही भाषेमध्ये हा पेपर तुम्ही देऊ शकता. हे लक्षात ठेवा. हे झाले पूर्व परीक्षा. आणि पूर्व परीक्षेचे जे काही तुम्ही मार्क स्कोअर करता त्याचं काम एवढंच राहतं की तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एंट्री मिळवून देणं. मग नंतर जो दुसरा टप्पा असतो परीक्षेचा तो असतो विद्यार्थी मित्रांनो मुख्य परीक्षेचा. आता आपली जी मुख्य परीक्षा आहे एमपीएससी राज्यसेवेची, ही वर्णनात्मक आहे, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे. यामध्ये एकूण जे पेपर होतात ते होतात 7. ठीक आहे, किती पेपर होतात? 7 पेपर एकूण या वर्णनात्मक पॅटर्न मध्ये होत आहे. आणि ऍक्च्युअली आपली जी परीक्षा आहे ती मुख्य परीक्षेपासून सुरू होते, कारण तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये जे काही मार्क स्कोअर करणार आहे अलॉंग विथ इंटरव्ह्यू, या दोघांच्याही मार्कांच्या आधारावर तुमचं फायनल सिलेक्शन तिथं होतं. हे लक्षात ठेवा. म्हणून इथून तुमचा पेपर तुम्ही योग्य पद्धतीनं लिहिलाच पाहिजे. इथं तुम्हाला उत्तर लिहायचे. मग तुमचे पहिले जे 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2, हे दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो क्वालिफाईंग असतात. क्वालिफाईंग म्हणजे काय? यांचे मार्क फायनल टोटलमध्ये मोजल्या जात नाही. यांच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही पेपर भाषेचे असतात. पहिला भाषेचा पेपर मराठीचा, दुसरा इंग्रजी कंपल्सरी भाषेचा पेपर. हे दोन्ही पेपर 300 मार्कांचे असतात आणि यांची लेवल काय असते? 10वीची लेवल असते. आणि यामध्ये तुम्हाला मिनिमम किती मार्क स्कोअर करायचे क्वालिफाय करण्यासाठी? तर 25% गुण क्वालिफाईंग साठी आहे. म्हणजे 300 पैकी 75 मार्क मराठीमध्ये आणि 300 पैकी 75 मार्क इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही स्कोअर करता तेव्हा तुमचे हे दोन्ही पेपर काय होतात? हे क्वालिफाय होतात. ठीक आहे. जेव्हा हे पेपर क्वालिफाय झाले तेव्हाच तुमचे खालचे पेपर चेक केले जातात. लक्षात ठेवा.
म्हणजे सिलेक्शन तर दूरची गोष्ट आहे, पण ऍक्च्युअली किती मार्क मिळाले हे जरी तुम्हाला तपासायचं असेल, तुमचे हे 2 भाषेचे पेपर क्वालिफाय होणं आवश्यक आहे. सोपे असतात पण महत्वाचे पेपर आहेत, कारण काही काही पोरांचे हे पेपर सुद्धा डिस्क्वालिफाय झालेले आहे. त्यानंतर आता जे महत्वाचे पेपर आहे, ज्यांचे मार्क मोजले जातात आणि ज्याच्या आधारावर तुमचा कट ऑफ लागतो, तो पहिला पेपर आहे निबंधाचा. 3 तासात तुम्हाला 2 निबंध लिहायचे आहे 250 मार्कांसाठी. मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी कोणत्याही भाषेत तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सामान्य ज्ञान, जो पेपर सामान्य अध्ययनाचा पेपर प्रिलिम्स मध्ये झालेला आहे, तो सिलेबस इथे 3 जीएसच्या पेपरमध्ये डिवाइड होतो. सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 आणि सामान्य अध्ययन 3, ज्याला आपण जीएस 1, 2 आणि 3 म्हणतो. हा प्रत्येकी पेपर 250 मार्काचा असतो. इथे 3 तासात तुम्हाला 20 प्रश्न दिले असतात आणि 20 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. अगेन मराठी किंवा इंग्रजीपैकी कोणत्याही भाषेत तुम्ही हे पेपर लिहू शकता. आणि चौथा जो पेपर आहे, ज्याला पेपर 7 म्हणतो, त्याला आपण सामान्य अध्ययन 4, जो इथिक्सचा पेपर असतो, नैतिकतेचा, त्या नैतिकतेच्या पेपरवर चौथा पेपर असतो. 250 मार्कांसाठी इथे तुम्हाला हा पेपर विचारला जातो. अगेन मराठी आणि इंग्रजी त्यापैकी कोणत्याही भाषेत लिहू शकता. 3 तासाचा वेळ असतो. हे सगळे पेपर जे मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे कसे आहे, हे वर्णनात्मक आहे. आणि बेसिकली पेपर 3 पासून पेपर 7 पर्यंत मार्कांची जर बेरीज केली तर ही बेरीज जाते 1250 मार्कांची. तर हे झालं मुख्य परीक्षेचे मार्क, मॅक्झिमम मार्क. मग 1250 पैकी 50% आसपास कट ऑफ लागतो. आणि जर तेवढे मार्क तुम्हाला असेल तर मग तुम्हाला तिसरा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो. आता इंटरव्ह्यूचे जे मार्क आहेत ते किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 175 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू असतो. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बेरीज केली तर 1425 मार्कांची ही बेरीज होते. म्हणजे मुख्य परीक्षेचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क 1425 पैकी जो कट ऑफ लागेल त्याच्यावरती जर तुम्हाला मार्क असेल तर डेफिनेटली तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहतं, म्हणजे तुमच्याकडे पोस्ट असते. अशा प्रकारे हा पूर्ण पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. याचा जर तुम्हाला सिलेबस हवा असेल तर तुम्ही बिंदास मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर हे झालं पेपर पॅटर्न. म्हणजे लक्षात ठेवा की मुख्य परीक्षेमध्ये एकूण मुख्य परीक्षा किती मार्कांसाठी होते, 1250. आणि जो इंटरव्ह्यू असतो, ठीक आहे, हा इंटरव्ह्यू किती मार्काचा असतो, 175. आणि या दोन्ही परीक्षेचे जे मार्क आहेत ते ऍड होतात आणि यांच्यामधून तुमचा काय लागतो, तुमचा कट ऑफ इथं जाहीर करण्यात येतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मुख्य परीक्षा, मेन्स परीक्षा प्लस इंटरव्ह्यू या दोघांमध्ये तुम्ही जितके चांगले मार्क स्कोअर करा तितकी तुम्हाला चांगले तुमचा रँक येईल. जितका चांगला रँक येईल तितकं चांगलं पोस्ट मिळेल तुम्हाला. म्हणून अशा पद्धतीनं तुमचं नियोजन तिथं असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हा झाला परीक्षेचा पॅटर्न. म्हणजे या सगळ्या बाबी तुम्हाला पहिल्या वर्षी समजून घ्यायच्या. मग आता दुसरं वर्ष, आता दुसऱ्या वर्षाला काय, तर इथे तुम्हाला संकल्पना आणि बेसिक नोट्स जे आहेत ते तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. संकल्पना म्हणजे काय, आता आपला एक बेस बनलेला आहे पहिल्या वर्षाला. मग इथे परत तुम्हाला स्टॅटिक सब्जेक्ट जे आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. त्यासाठी बेसिकली जे काही आपले रेफरन्स पुस्तक आहे त्याचं वाचन तुम्हाला इथून करायचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाचा पहिला पूर्ण अभ्यास पूर्ण करा, म्हणजे फर्स्ट रिडिंग तुमची झाली पाहिजे. आणि आता इथून कसं नाही, इथून तुमचं ऍक्च्युअल प्रिपरेशन सुरू होईल. ठीक आहे, तुमच्याकडे अगेन वेळ तेवढाच आहे, 2 ते 3 तास किंवा 3 तास जरी केला तरी पुरे आहे. मग इथून तुम्हाला प्रत्येक विषयाचा पहिली रिडिंग झाली पाहिजे आणि स्वतःच्या संक्षिप्त नोट्स तयार करा. आता बघा, हे नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे, हे आम्ही तुम्हाला सांग. माझा एक व्हिडिओ मी लवकरात लवकर एक टाकणार आहे की नोट्स कसे बनवायचे. पण जमत असेल तर करा, नाही जमत असेल तर नको करा, ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करूच वेळेवर. पण नोट्स जे आहेत ते कसे असले पाहिजे, काय असले पाहिजे, एकदम संक्षिप्त. जसं मी तुम्हाला सांगितलं की 200 पानाचं जर तुम्ही पुस्तक वाचत असाल त्या 200 पानाला तुम्हाला 10-15 पानात आणायचे, असे नोट्स तुमचे असले पाहिजे. नोट्स म्हणजे हा प्रकार नाही की जे पेपरमध्ये आलाय तेच कॉपी करणं, त्याला झेरॉक्स म्हणतात. म्हणून नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे, याचं सगळं मी नियोजन तुम्हाला सांगणार आहे. तर प्रयत्न करा, जर होत असेल तर करा, नाही होत असेल तर मग आपण तिसऱ्या वर्षी करू शकतो, त्याच्यात काही वाद नाही. त्यानंतर उत्तर लेखनाची सुरुवात करा. आता बघा, दुसऱ्या वर्षी उत्तर लेखन कसं करायचं, सर माझ्याकडे तर बेसिकच नॉलेज आहे. आपल्याला उत्तर लेखन कसं करायचं, एकदम काय आयोगाचे प्रश्न घ्यायचे नाही किंवा युपीएससीचे प्रश्न घ्यायचे नाही. आपण ज्या एनसीईआरटी किंवा बालभारती वाचल्या त्याच्या मागे जे प्रश्न असतात किंवा काही असे सोपे सोपे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिले सोडवून बघा. म्हणजे उत्तराचं रचना कशी असते, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन कसं असतं, काय असतं, कसं लिहायचं असतं, हे बेसिक जे लेक्चर्स आहे हे पहिले बघा. आता आम्ही स्वतः म्हणजे यॉनेस अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलवर हे सगळे लेक्चर्स आपण टाकलेले आहेत. आन्सर रायटिंग कशी करावी, काय करावी, कसे प्रश्न येतात, या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे मिळून जातील. तर उत्तर लेखनाची सुरुवात बेसिक करायची. आता बघा, तुमच्याकडे वेळ कमी आहे, इथे तुम्ही दिवसाला एक प्रश्न लिहिला तरी चालतं, पण आठवड्यातून 2 किंवा 3 प्रश्न लिहिले तरीही चालतं. पण हे कधी करायचं आहे, जेव्हा तुमचे बेसिक कन्सेप्ट, बेसिक सब्जेक्ट झालेले आहेत तेव्हा. त्यानंतर आठवड्यातून 1 दिवस रिव्हिजनसाठी ठेवा. म्हणजे उदाहरणार्थ रिव्हिजनसाठी तुम्ही संडेचा दिवस ठेवू शकता. कारण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. आपण फक्त अभ्यास करत गेलो, ठीक आहे, फक्त अभ्यास करत गेलो, तुम्ही पुढे जा पण मागचं सपाट होईल, मग काय करा. म्हणून लक्षात ठेवा, या परीक्षेचा अभ्यास करताना रिसोर्सेस जाणीवपूर्वक म्हणजे एकदम केअरफुली निवडा. म्हणजे जे रिसोर्सेसचं तुम्ही रिव्हिजन करू शकता असेच रिसोर्सेस निवडा. बाकीचे रिसोर्सेस अन्यथा
जे तुम्हाला माहिती आहे की ज्याची मी रिव्हिजन करू शकत नाही अशा गोष्टी न वाचलेल्याच बरं. कारण तुम्ही वाचाल, मेहनत कराल, रिव्हिजन करणार नाही तर आउटपुट 0 येणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, इनपुट टू आउटपुट काय येत आहे, म्हणजे मी जर मेहनत टाकतोय तर मला फायदा होतोय का हे तपासणं वेळोवेळी आवश्यक आहे. कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. त्यानंतर मूलभूत चालू घडामोडी वाचण्यास सुरुवात करा. म्हणजे मी जसं म्हटलं की पेपर रीडिंग वगैरे जे आहे त्या मॅगझिन वाचू नका. इथेही मॅगझिन वाचायची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही अंडरस्टँडिंगवर भर द्या की पेपर मधल्या ज्या गोष्टी आहे, एखाद्या संपादकीय आला, काही आला तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे आपली वैचारिक क्षमता, आपण आपली थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट, आपलं क्रिटिकल अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोन तो विकसित व्हायला पाहिजे. हा मेन पर्पज या करंट अफेअर्सच्या मागे आहे. आणि इथे तुम्हाला हार्ट टू हार्ट मी म्हटलं जसं की 15 ते 20 मिनिटं जरी दिला तरीही पुरे आहे. आणि हा तुम्ही कधी करायचं, जेव्हा तुमचा लंच ब्रेक असतो, जेव्हा तुम्हाला एखादा लेक्चर तुमचं ऑफ होऊन जातं, तेव्हा तुम्ही या गोष्टी तिथं करू शकता. म्हणजे मुख्यत्वे लक्षात ठेवा की दुसऱ्या वर्षाला तुम्हाला जे सगळे सब्जेक्ट आहे, सगळे सब्जेक्ट म्हणजे कोणते महत्वाचे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट यांचं किमान एक वेळा वाचन झालं पाहिजे. आणि जेव्हा ज्या विषयाचं वाचन तुमचं झालंय त्याच्यावर मग तुम्ही उत्तर लिखा आणि 1-2 प्रश्न जरी लिहून बघितले तरीही पुरे आहे. म्हणजे एक अप्रोच तुम्हाला कळला पाहिजे. माझा म्हणण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आन्सर रायटिंग एकदम रिकरस करायचे, कारण मलाही माहिती आहे की तुमच्याकडे वेळेची कमतरता आहे. पण किमान 1-2 प्रश्न जरी तुम्ही लिहून बघितले तरी तुम्हाला कळतं की नाही अशा पद्धतीनं करायचंय, तशा पद्धतीनं करायचं. किंवा जर लिहून बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर ऍटलीस्ट युट्यूबवर व्हिडिओ बघा. म्हणजे जसं मी म्हटलं की ऑनलाईन अकॅडमीच्या माध्यमातून मी स्वतः सेशन्स घेतलेले आहेत, निलेश सरांनी सेशन्स घेतलेले आहेत, ते तरी बघा. म्हणजे तुम्हाला एक अप्रोच कळून येईल. ठीक आहे, नोट्स काढायच्या आहेत नाही काढायच्या आहेत त्या सगळ्या बाबी त्या तुमच्यावर डिपेंड करतं. कारण कसं आहे, जर तुमच्याकडे तेवढा अभ्यास झालेला आहे आणि किमान 1-2 रीडिंग झालेली आहे तुमची, तर मग तुम्ही नोट्स बनवण्याच्या मागे लागू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की जर जमत असेल तर करा, नाही जमत असेल तर न केलेलं बरं. कारण तिसऱ्या वर्षात आपण नोट्स काढणारच. कळलं का तुम्हाला? आणि जर कसे काढायचे, काय काढायचे याच्या संदर्भात लवकरात लवकर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. त्यानंतर तिसरं वर्ष, आता हे शेवटलं वर्ष आहे. जर तुम्ही बीए वगैरे करत असाल तर तिसरं वर्ष शेवटलं वर्ष आहे. पण जर इंजिनिअरिंग वगैरे किंवा मेडिकलमध्ये असाल तर चौथं वर्षही तुम्हाला मिळतं. मग त्यामध्ये हेच रिव्हिजन तुम्हाला करायचं, म्हणजे सेल्फ स्टडीवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आता अंतिम वर्ष आहे, मग इथे काय परीक्षा केंद्रित तयारी तुम्हाला करायची हे लक्षात ठेवा. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची दुसरी व तिसरी उजळणी करा, आवश्यक आहे. पहिली उजळणी मागच्या वर्षी झाली, किमान दोन तुमची रिव्हिजन झाल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर प्रिलियम्स, एमसीक्यू आणि मेन्स आन्सर रायटिंगवर भर द्या. इथे आपल्याला आता काय करायचं आहे ना, जसं मी तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून दिवसात एक प्रश्न 10-15 मिनिटात, किंवा जर तसं जर तुमचं नियोजन होत नसेल तर किमान आठवड्यातनं 2 किंवा 3 प्रश्न लिहून बघा तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर एमसीक्यू सोडून बघा, म्हणजे जे प्रिलियमचे एमसीक्यूज आहेत ते तुम्ही सोडून बघू शकता. टेस्ट सिरीजमध्ये नियमित सहभाग घ्या. आता या टेस्ट सिरीजमध्ये पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्ही इझिली देऊ शकता. मुख्य परीक्षेसाठी जर तुमच्याकडे वेळ असेल तर तेही तुम्ही देऊन बघा, पण द्या. त्यानंतर वेळेचे नियोजन आणि परीक्षा कौशल्य विकसित करा, फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसा करायचा आहे, पेपर सोडवताना कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे, कसा भर द्यायचा आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही याच्यावरही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि पदवीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यालाही समान महत्व द्या, फार महत्वपूर्ण आहे. विद्यार्थी काय करतात ना, आम्ही विविध स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी अभ्यास करतात स्पर्धा परीक्षांचा, आम्ही बघतोय की जेव्हा ते ग्रॅज्युएशनला असतात तर ते काय करतात ना, ते त्यांच्या ग्रॅज्युएशनला महत्वच देत नाही. आणि मग काय होतं, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चांगला असतो त्यांचा, मग इथे एखादा बॅग लागला, मग विद्यार्थी मित्रांनो ती गोष्ट, एखादा सब्जेक्ट जर तुमचा बॅक लागला, ती गोष्ट तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विचारली जाते. म्हणजे ते तुमच्यावरती एक टॅग लागल्यासारखं असतं. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, हे सगळं करताना करा, जेवढं जमतंय तेवढं करा. हा तो प्लॅन आहे माझा, हा मी प्लॅन तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर उत्तर लिखाण नसेल जमेल चालतं, पण कॉलेजकडे दुर्लक्ष करू नका. आणि विशेष करून जर तुम्ही इंजिनिअरिंगचा किंवा मेडिकलमध्ये असाल तर मेडिकलमध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करावाच लागणार आहे. किमान 4 ते 5 महिने त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहे. इंजिनिअरिंग करत असाल तर किमान तुमचा 1-2 महिने परीक्षेमध्ये जाणारच आहे. कारण लक्षात ठेवा, तिथे जर बॅक लागला आणि त्यामुळे जर तुम्हाला 1 वर्ष ड्रॉप वगैरे घ्यावं लागलं तर मग कठीण आहे. तसं करू नका. म्हणून कॉलेजला समान महत्व द्या. एक वेळेचा हा अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल, कारण हा अभ्यास आपण नंतर परीक्षा झाल्यानंतर आपण लगेच कम्पेन्सेट करू शकतो, कारण आपल्याकडे वेळ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तिसऱ्या वर्षी तुम्ही अशा प्रकारचे नियोजन करा. आणि ज्यांचं 4थ्या वर्षीचं असेल, म्हणजे इंजिनिअरिंग असेल, तर अगेन ही प्रॅक्टिस तुम्हाला तिथे रिपीट करायची आहे. आणि त्याच गोष्टी तुम्हाला परत काय करायचं आहे, रिव्हिजन म्हणजे सेल्फ स्टडीवर तुम्ही भर देऊ शकता. ठीक आहे, आता दैनिक अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दिवसात ना आरामात 2 ते 3 तास तर काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण मी स्वतः विद्यार्थी राहिलो आहे, तुम्ही राहिले, आपल्यालाच कळतं की आपण कसा वेळ काढू शकतो. जसं मी म्हटलं की तुमचा लंच ब्रेक जर 40 मिनिटाचा होत असेल, 45 मिनिटाचा होत असेल किंवा तासाभराचा होत असेल, 15 मिनिटात डबा खा आणि उरलेला वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा अभ्यास करू शकता. म्हणजे किमान अर्धा तास तुम्ही कॉलेजमध्ये काढू शकता. एखादा जर तुमचा तास ऑफ असला तर तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे लक्षात
लक्षात ठेवा, आपल्याला थोडं डेडिकेशन दाखवणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. कन्सिस्टन्सी मेंटेन करणं आवश्यक आहे. काही काही विद्यार्थी काय करतात, मंडे टू सॅटर्डे अभ्यास करत नाही, मंडे टू फ्रायडे, आणि सॅटर्डे संडे दिवसभर अभ्यास करतात. असं करू नका. कारण काय होतं ना, अशा पद्धतीनेही अभ्यास बहुतांच्या विद्यार्थ्यांनी केलाय, पण काय होतं, तुमचं गॅप खूप मोठं पडतं. गॅप म्हणजे काय, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत जर गॅप पडत असेल आणि फक्त 2 दिवस अभ्यास करत असाल, तर मग तुम्ही रिव्हिजन कधी करणार आहे, आणि एकाच दिवशी एवढा सगळा अभ्यास ते पॉसिबल होत नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की डेली बेसिसवर किमान 1-2 तास तरी करा. जर नाही जमत असेल किमान 1-2 तास करा, पण करा. आणि जेव्हा सॅटर्डे संडे येतोय, जर एखादा सॅटर्डे ऑफ मिळाला तर अतिउत्तम, पण संडे ऑफ मिळालाय मग त्या दिवशी किमान 5 ते 6 तास स्वतःला स्ट्रेच करा. म्हणजे अशा प्रकारचं नियोजन तुमचं असलं पाहिजे. यामध्ये जसं मी सांगितलंय की 1 तास स्टॅटिक सब्जेक्टचा अभ्यास करा, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स कोणताही एक सब्जेक्ट घ्या. 1 तास एखाद्या क्लास व्हिडिओचा क्लास किंवा लेक्चर बघा. आता याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि क्लास जर जॉईन करायचा असेल तर कोणती एखादी फाउंडेशन बॅच जॉईन करा, ज्यामध्ये सगळं पूर्व मुख्य सगळं कव्हर झालेलं आहे, अशी बॅच जॉईन करा. कारण तुम्ही म्हणाल की नाही सर, मी फक्त एनसीईआरटी आणि बालभारतीचा बॅच लावतो आणि ती वर्षभर 3 वर्ष तीच चालवतो, काहीच आउटकम येत नाही. कारण मला स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामध्ये राहिलेला. आणि असेही मार्केटमध्ये क्लासेस आहे की जे फक्त तुम्हाला म्हणतील नाही 3 वर्ष फक्त एनसीईआरटी करा, बालभारती करा, काहीच आउटकम नाही. एका वर्षात चांगल्या पद्धतीनं तुम्ही बालभारती एनसीईआरटी करू शकता, आणि त्याच्यासोबत तुम्ही कोणता तरी क्लास जॉईन करा, म्हणजे जेणेकरून काय, तुम्हाला दिशा मिळते, तुम्हाला काय करायचं आहे, वेळेवर काय नाही करायचं आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला कळतील. पण एवढंच लक्षात ठेवा, जो कोणता तुम्ही क्लास लावणार आहे, तो क्लासमध्ये जे शिक्षक आहे ते शिक्षक त्या कॅलिबरचे असले पाहिजे. किमान त्यांनी इंटरव्ह्यू जरी दिलेला असला पाहिजे, असे शिक्षक बघा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कसं, तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळेल ते तुम्हाला परीक्षाभिमुख मार्गदर्शन मिळेल, याची खात्री पहिले करून घ्या. म्हणून क्लास जो असेल 1-1.25 तासाचे लेक्चर असतात, ते लेक्चर तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आपल्याकडे बॅच जॉईन करायची असेल तर मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. तर 1 तासाचं स्टॅटिक सब्जेक्ट, 1-1.25 तास तुमचं लेक्चर, आणि मग त्याच्यासोबत 30 मिनिटाचं रिव्हिजन. आता या रिव्हिजन मध्ये काय करायचं, सकाळी काल जे अभ्यास केलेला आहे तर सकाळी उठल्यानंतर 10-15 मिनिटात त्याचं रिव्हिजन करायचं, आणि दिवसभर जो काही अभ्यास केलेला आहे झोपण्याच्या पूर्वी त्याचं 15 मिनिटात रिव्हिजन करायचं. म्हणजे रिव्हिजन तुमचं झालंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. डेली बेसिसवर किमान 15-15 मिनिटं तरी करा रिव्हिजन, पण करा. कारण काय असतं ना, रिव्हिजन जेव्हा आपण करतो तेव्हा उजळणी होते, आणि ती गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये फिट होते. म्हणून रिव्हिजनला वेळ द्या, आणि उर्वरित 30 मिनिटं म्हणजे 15 ते 30 मिनिटं तुम्ही एमसीक्यू किंवा आन्सर रायटिंगला देऊ शकता. पण हे कधी, हे तुम्ही दुसऱ्या वर्षीपासून करू शकता, सेकंड इयर पासून. पण इथे मग पहिल्या वर्षी एमसीक्यू कसे करायचे, जे पीवायक्यू आलेले आहे कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना, मग ते एनसीईआरटी असू द्या, बालभारती असू द्या, किंवा साधं रेफरन्स पुस्तक असू द्या, त्याच्या आधी त्याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारले हे थोडं अवलोकन करा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आरामात 3 तास काढू शकता. जर तुम्ही 3 चे 4 केले तर मग इथे अर्धा तास वाढवा, स्टॅटिक मध्ये अर्धा वाढवा, आणि क्लासच्या लेक्चरमध्ये अर्धा वाढवा. म्हणजे इथे 1.5 तास झालं. 1.5 तास जो क्लासमध्ये सब्जेक्ट चालू आहे त्याच तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. स्टॅटिक सब्जेक्ट म्हणजे कोणता, क्लासमध्ये जो लेक्चर चालू आहे त्याचं जर तुम्ही रिव्हिजन केलं तर तुमचं डायरेक्शन सोबत अभ्यास चालू राहतो, तुमचं प्लॅनिंग तुम्हाला कळून जातं, काय करायचं आहे काय नाही करायचं याचं नियोजन तुम्हाला मिळतं. म्हणजे या सगळ्या बाबी जर तुम्ही अशा पद्धतीनं नियोजन केलं तर डेफिनेटली जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे कॉलेजमध्ये त्याचा फायदा तुम्हाला मिळणारच आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ओव्हरऑल कॉलेजमध्ये असताना तुमचं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर एमपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे. तर मी तुम्हाला पहिल्या वर्षी सांगितलं. दुसरं, सर्व विषयांचे किमान एक पूर्ण वाचन पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व विषयाचं एक वाचन झालंच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मजबूत स्टॅटिक बेस तयार करणे, म्हणजे जे काही स्टॅटिक सब्जेक्ट आहे त्याचा चांगला अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. स्टॅटिक सब्जेक्ट म्हणजे कोणते, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जे कन्सेप्ट त्यांचे स्टॅटिक आहे ते बदलत नाही, असे विषय चांगल्याने झाले पाहिजे. त्यानंतर स्वतःच्या नोट्स तयार करणे. अगेन हे मी ऑप्शनल म्हणतोय, जर तुम्हाला जमत असेल तर करा, वेळ मिळत असेल तर करा, नाही वेळ मिळत असेल तर मग नंतर, म्हणजे 3 वर्षानंतर जरी जो वेळ मिळाला त्याच्यात कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नोट्स कसे बनवायचे, काय बनवायचे याचा देखील मी लवकरात लवकर एक व्हिडिओ आणणार आहे. त्यानंतर उत्तर लिखण्याची सवय लावणे, बेसिक तरी, ऍटलीस्ट सगळं नाही पण किमान आठवड्यातनं 1-2 तरी प्रश्न लिहून बघा. आठवड्याला नियमित रिव्हिजन करणे काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. जास्त करून म्हणजे काय, 90% जास्त विद्यार्थी रिव्हिजन करत नाही आणि म्हणून सिलेक्शन होत नाही. अभ्यास सगळेच करतात, मेहनत सगळेच करतात, पण तुम्ही मेहनत कशी करता याला महत्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी म्हणतो दादा, स्मार्ट अभ्यास म्हणजे काय, स्मार्ट अभ्यास म्हणजे या बेसिक गोष्टी की तुम्ही रिव्हिजन करा, सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे, पीवायक्यूज तुम्ही अवलोकन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या ना तरी किमान तुमचा 20 ते 30% वेळ वाचतो, हे लक्षात ठेवा. आणि वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्य विकसित करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये असताना यावर फोकस करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजमध्ये असताना नेमकं काय करावं आणि काय करू नये हे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. सर्वप्रथम लक्षात ठेवा की कॉलेजला प्राधान्य द्या. मी तुम्हाला आताच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की कॉलेजमध्ये असताना
ठीक आहे, जो काही प्लॅन मी सांगितलेला आहे त्याच्यातलं तुम्ही ऍटलीस्ट 50 to 60% जरी इम्प्लिमेंट केलं तरी पुरे आहे. पण कॉलेजला प्राधान्य द्या. कॉलेजमध्ये जेव्हा परीक्षा होते तेव्हा फक्त आणि फक्त परीक्षांचा अभ्यास करा. कारण हे लक्षात ठेवा की तुमची परीक्षा निघणं आवश्यक आहे. तुमचं कॉलेज विदाऊट एनी कोणतंही हिंड्रन्स तुम्ही पास झाले पाहिजे. लक्षात ठेवा, कुठेही बॅक लागता कामा नये. कारण जर बॅक लागला तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. लक्षात ठेवा, दररोज निश्चित वेळ अभ्यासासाठी राखून ठेवा. आणि ठेवायचीच आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं मी म्हटलं की तुम्ही आरामात दिवसातून 2 ते 3 तास काढू शकता. ठीक आहे, कमी निघाला तरी चालेल, पण कन्सिस्टन्सी ठेवा. किमान 1 तास करा, 2 तास करा, पण ते करा, हे आवश्यक. तिसरं म्हणजे प्रमाणित पुस्तके वाचा. ठीक आहे, आवश्यक आहे. प्रमाणित पुस्तके म्हणजे स्टँडर्ड बुकच वापरा. तुम्हाला जर बुक लिस्ट हवी असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा. माझा नंबर 8806242059 किंवा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे दुसरा, तिथून देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर संकल्पना समजून अभ्यास करा. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लिअरिटीवर भर द्या. म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. कोणती गोष्ट जर अशी होत असेल तर का बरं होत आहे, त्याचे कारण काय आहे, या सगळ्या बाबी तुम्हाला कळल्या पाहिजे. आणि नियमित रिव्हिजन करा. रिव्हिजन फार महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला सांगितलं की दिवसाचे किमान 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास रिव्हिजनसाठी द्या. कमी अभ्यास झाला तरी चालेल, पण रिव्हिजन झाली पाहिजे. कारण रिव्हिजन इज अ की टू क्रॅक द एक्झाम. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा, पीवायक्यूज. हे तुम्हाला पहिल्या वर्षीपासून करायचं आहे. सोडवा म्हणजे ऍटलीस्ट पहिल्या वर्षी तुम्हाला पीवायक्यूज बघायचे आहे की कशा पद्धतीनं आयोगानं त्या टॉपिकवर प्रश्न विचारले. आणि जेव्हा त्या टॉपिकचा तुमचा अभ्यास झाला, पहिली रिडिंग झाली, तर मग प्रश्न सोडवून बघा. आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये असताना करायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. फिजिकल फिटनेसकडे थोडं लक्ष द्या. आता काय तुम्हाला टाळायचं आहे, म्हणजे काय नाही करायचं आहे, हे देखील लक्षात ठेवा. सर्वप्रथम फक्त करंट अफेअर्सवर अवलंबून राहू नका. मी बघतोय की जास्त करून जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात, जे कॉलेजमध्ये असतात, ते मुख्यत्वे दिवसाला 2 ते 3 तास फक्त आणि फक्त चालू घडामोडीच वाचतात. म्हणजे न्यूजपेपर वाचणार, मॅगझिन वाचणार. हे लक्षात ठेवा, तुम्हाला मॅगझिन वाचायची काही आवश्यकता नाही. तुम्ही आता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाला म्हणून मॅगझिन वाचू नका. करंट अफेअरसाठी फक्त न्यूजपेपर 15 ते 20 मिनिटं वाचायचं आहे, पण अनावश्यक वेळ न्यूजपेपरच्या मागे देऊ नका. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सद्य परिस्थितीत तुमचा फोकस जो असला पाहिजे तो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, हे जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कन्सेप्ट बदलत नाही, असे सब्जेक्टवर तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे स्टॅटिक सब्जेक्टचं नॉलेज असेल तेव्हाच तुम्हाला कळेल की पेपरमध्ये काय येत आहे. म्हणून पेपर मागे जास्त वेळ घालवू नका. फक्त 15-20 मिनिटं जरी न्यूजपेपर वाचला तरीही पुरे आहे. त्यानंतर अनेक कोचिंग किंवा अनेक सोर्सेस बदलू नका. ही तुम्हाला विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो. जर कोचिंग क्लास लावायचा असेल तर पहिले त्याची शहानिशा करा की जो काही कोचिंग क्लास आहे तो योग्य आहे की नाही आहे, त्याच्यामध्ये कोण व्यक्ती शिकवतोय, त्या व्यक्तीने किमान युपीएससी किंवा एमपीसीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे की नाही, या सगळ्या बाबी तपासा आणि नंतरच तो क्लास जॉईन करा. आणि विविध सोर्सेस बदलू नका. म्हणजे आज अभिलाष सरांनी नोट्स दिले म्हणून अभिलाष सरांचे वाचायचे, उद्या दुसऱ्याचे मिळाले म्हणून दुसरा, परत तिसऱ्याचे, मग परत अभिलाष सरांचे यायचे, काही फायदा होणार नाही. अशा चूक करू नका विद्यार्थी मित्रांनो. एकच नोट्स घ्या, चांगले नोट्स घ्या. आम्ही जे नोट्स तुम्हाला देतोय ते योग्य नोट्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला ते जरी नोट्स हवे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून सरळ मला मेसेज करा. ते नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईल. पण त्या नोट्सचीच रिव्हिजन 10 वेळा करा. किमान ते नोट्स तुमच्या डोक्यात फिट झाले पाहिजे. तिसरं, सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवू नका. आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, कोरा याच्यावर आपण आपले मतं व्यक्त करतो, आपण मोठे मोठे उत्तर लिहितो. असं काही करू नका. कारण अनावश्यक तुम्ही तिथे काय वेळ घालवत आहे, तेवढाच वेळ तुम्ही अभ्यासात घालवा. म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या नजदीक पोचाल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॉलेजचा अभ्यास दुर्लक्षित करू नका. ही सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे. जर जेव्हाही तुमचा पेपर येतो आहे तेव्हा पेपरच्या किमान 1 महिन्याआधी हा अभ्यास, आपल्या स्पर्धा परीक्षांचा थांबवून घ्या. हा अभ्यास आपण नंतर करू शकतो, पण बॅक लागला नाही पाहिजे. तुमची परीक्षा सगळी क्लिअरली निघाली पाहिजे, याच्यावर भर द्या. म्हणून कॉलेजच्या अभ्यासाकडे दुर्लक्षित करू नका. आणि बहुतांश वेळा असं होतं की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुम्हाला आपल्या परीक्षेमध्ये, कॉलेजमध्ये जे काही तुम्ही शिकताय त्याचा देखील फायदा कधी कधी होतो. म्हणून कॉलेजचा अभ्यास व्यवस्थित करा. केवळ अनुभवासाठी परीक्षा देऊ नका. मी तुम्हाला परत परत सांगितलेलं आहे, फक्त एक्सपिरियन्ससाठी पेपर देऊ नका. जर तुम्हाला अनुभव घ्यायचाच असेल ना, तर तुम्ही आमच्याकडे या क्लासच्या टेस्ट सिरीज द्या, त्याच्यातून तुम्ही अनुभव घेऊ शकता. कारण काय होतं ना, की जर तुम्ही अनुभवासाठी पहिला अटेम्प्ट दिला, आम्ही पहिल्या अटेम्प्टला आमच्या भाषेमध्ये गोल्डन अटेम्प्ट म्हणतो. गोल्डन याच्यासाठी जर तुम्ही योग्य नियोजन करून, योग्य अभ्यास करून जेव्हा अटेम्प्ट देता, आपला आत्मविश्वास राहतो. आणि तेव्हा आत्मविश्वासाच्या आधारावर तुम्ही परीक्षेला सामोरे जाता. तर बहुतांश वेळा आम्ही असं बघितलं आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये परीक्षा निघालेली आहे, पूर्व परीक्षा निघते, मुख्य निघते, इंटरव्ह्यू सुद्धा निघालेले आहे. पण जर तुम्ही पहिला अटेम्प्ट पहिल्या वर्षी दिला, दुसऱ्या वर्षी दुसरा अटेम्प्ट दिला, तिसऱ्या वर्षी तिसरा अटेम्प्ट दिला, तर काय होतं, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल अभ्यास पूर्ण करून जेव्हा परीक्षा द्यायला जाल, तो मानसिकरित्या तुमचा चौथा अटेम्प्ट असेल.
आणि मग सायकोलॉजिकली प्रेशर बिल्टअप व्हायला सुरुवात होते की मी ऑलरेडी 3 अटेम्प्ट दिलेले आहे आणि माझं सिलेक्शन झालं नाही, आता चौथा आहे. अशा प्रकारची जेव्हा भावना येते मग तेव्हा प्रेशर वाढतं. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, फक्त अनुभवासाठी पेपर देऊ नका, पूर्ण अभ्यास करा. जेव्हा तुम्हाला वाटतं की अभ्यास झालाय, जेव्हा म्हणजे काय तर ग्रॅज्युएशन नंतर, तेव्हा तुम्ही पहिला अटेम्प्ट देऊ शकता किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटल्या वर्षाला देखील तुम्ही पहिला अटेम्प्ट देऊ शकता. त्यानंतर शेवटच्या क्षणी अभ्यास करण्याची सवय लावू नका. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर आता तुमच्या इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असू द्या, मेडिकलचे विद्यार्थी असू द्या किंवा इतर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असू द्या, यांचं काय असतं ना, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना तर चांगला अभ्यास करावा लागतो, पण इंजिनिअरिंग आणि बाकीच्या फील्डच्या लोकांना आदल्या रात्री अभ्यास केला म्हणजे माझी परीक्षा निघाली, अशा प्रकारची धारणा त्यांच्यामध्ये असते आणि ते स्वतःला अतिशहाणे समजतात आणि त्यांना वाटतं की नाही, जर मी कॉलेजमध्ये केलं तर मी ते तसं इथेही करू शकतो. असं होत नाही. या परीक्षेचा सिलेबस वास्ट आहे आणि यामध्ये प्रश्न जे येतात ते प्रश्न जे काही आपण अभ्यास करतोय तेच प्रश्न येणार आहे अशी कुठेही हमी राहत नाही. म्हणून अभ्यास वर्षभर करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कासव आणि ससा यांची स्टोरी. तर जिंकतो कोण? कासव जिंकतो. म्हणजे आपल्याला कासवाच्या गतीनं प्रगती करायची आहे की जेणेकरून आपलं पोस्ट निघाली पाहिजे. म्हणून त्या प्रोसेसमध्ये ज्या काही संकल्पना तुम्हाला मिळतात त्या सगळ्या संकल्पना तुम्हाला आत्मसात करायच्या आहेत आणि तेव्हाच तुमचा निकाल निघणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि कॉलेजमध्ये असताना कोणते कौशल्य तुम्हाला विकसित करायचं? तर पहिलं जे महत्वाचं कौशल्य आहे की दीर्घकाळ एकाग्रतेने अभ्यास करण्याची क्षमता. किमान हे लक्षात ठेवा, तुमचं कॉलेज झाल्यानंतर किमान तुम्हाला 8 ते 10 तास अभ्यास करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून त्याची ॲबिलिटी इथंच डेव्हलप करा. म्हणजे किमान 3 ते 4 तास तरी बसण्याची सवय लावा. दुसरं, विश्लेषणात्मक विचारसरणी डेव्हलप करा, एनालिटिकल अप्रोच. की म्हणजे कोणतीही न्यूज जर तुमच्याकडे आली तर अशी का बरं झाली, त्याचे कारण काय आहे, त्याचे परिणाम काय होतील, त्याच्यावर काय सोल्युशन्स आहे, याला आपण म्हणतो एनालिटिकल अप्रोच. आणि एनालिटिकल विचारसरणी जर तुम्हाला विकसित करायची असेल त्यासाठी न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे. आणि मी परत परत सांगतो की न्यूजपेपर किती 15 ते 20 मिनिटं एवढं जरी तुम्ही वाचला, आता कोणती योजना जर सरकारनं काढली तर त्या योजनेचे फायदे काय आहे, त्याचे तोटे काय आहे, त्याचे परिणाम काय होतील, त्याच्यावर काय उपाय आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करणं अपेक्षित आहे. आणि बघा, न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्हाला जो इकॉनॉमिक्सचा सेक्शन आहे, सुरुवात करताना तो समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास कराल मग तो ग्रॅज्युअली समजेल. म्हणून जेवढं समजतोय तेवढंच वाचा. म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, 15-20 मिनिटं द्या, त्याच्यावरती देऊ नका. त्यानंतर क्रिटिकल विचार करण्याची क्षमता डेव्हलप करा. क्रिटिकल अनालिसिस ज्याला म्हणतो. प्रभावी लेखन कौशल्य, म्हणजे हे जरी तुम्ही डेव्हलप केलं तरी पुरे आहे. आणि संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास, यासाठी तुमच्या कॉलेजमध्ये जे काही फेस्ट होतात, चर्चा होतात, त्या चर्चेमध्ये पार्टिसिपेट करा. कॉलेजच्या बाहेर इतर कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा तिथे काही कॉम्पिटिशन होते तिथे जाऊन पार्टिसिपेट करा. युथ पार्लिमेंट असतात तिथं पार्टिसिपेट करा. म्हणजे याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये होतो, लक्षात ठेवा. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे तुमच्या पुढे बसलेले लोक असतात, विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा अनुभव 25 वर्ष 30 वर्ष असा अनुभव असतो. म्हणजे जेवढं तुमचं वय राहतं तेवढा त्यांचा अनुभव राहतो. म्हणून जर तुम्हाला तुमचे मुद्दे त्यांच्या पुढे मांडायचे असेल, त्याची सवय, त्याच्यासाठी बोलण्याचे गुण, तुम्हाला संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास तुम्हाला आतापासून करायचा आहे. आणि तो व्यक्तिमत्व विकास तुमचा कॉलेज पासून सुरू होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वेळेचे व्यवस्थापन आणि निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच तुमचा असला पाहिजे. कोणताही प्रॉब्लेम आला त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला कॉलेजमध्ये असताना विकसित करायचं आहे. यासाठी कॉलेजमध्ये ज्या विविध गोष्टी होतात त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. सगळंच म्हणजे एकदम 100% झोकायचं असं नाही, पण जेवढं कामाचं आहे तेवढं तरी पार्टिसिपेट करा. ऍटलीस्ट त्याच्या माध्यमातून हे सगळे जे गुण आहेत तुमच्यामध्ये विकसित झाले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आता कॉलेजमध्ये तुमचा अभ्यास झाला, मग कॉलेज नंतर किमान तुम्हाला 6 महिने ते 1 वर्ष चांगल्याने अभ्यास करायचा. बघा, काही काही विद्यार्थ्यांची लास्ट इयर मध्ये परीक्षा दिली तर ती निघते, पण जास्त करून विद्यार्थ्यांना कॉलेज संपल्यानंतर देखील किमान 6 महिने किंवा 1 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो. तर कॉलेज पूर्ण होईपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रमाचे किमान 1 ते 2 वाचन, नोट्स, बेसिक आन्सर रायटिंग आणि एमसीक्यू प्रॅक्टिस पूर्ण असावी. आणि कॉलेज नंतर 6 ते 8 महिने पूर्ण वेळ समर्पित तयारी करून प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही टप्प्यांसाठी परीक्षा केंद्रित तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. आणि पहिला गंभीर प्रयत्न जो तुम्ही द्याल, म्हणजे पहिला अटेम्प्ट जेव्हा द्याल, तो एकदम सिरियस अटेम्प्ट असला पाहिजे. पूर्ण तयारीनिशी द्यावा. केवळ अनुभवासाठी प्रयत्न करू नये. फक्त एक्सपिरियन्ससाठी पहिला अटेम्प्ट देऊ नका. पहिला अटेम्प्ट देताना गोल्डन अटेम्प्ट असतो, कारण तेव्हा काय, आपण रॉ असतो, आपल्यामध्ये इनोव्हेशन असतं, आपल्याला माहित असतं की मी असं जरी केलं तरी मला मार्क मिळू शकते. म्हणजे तिथे तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळेपणा दाखवू शकता आणि त्याच्या आधारावर देखील तुमची पोस्ट निघू शकते. म्हणून पहिला अटेम्प्ट जो आहे तो गंभीरतेनं घ्या विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं, म्हणजे कॉलेज पूर्ण होईपर्यंत तुमच्या सगळ्या सब्जेक्टची किमान एक तरी वाचन झालं पाहिजे. ठीक आहे. नोट्स बऱ्यापैकी जर असेल तुमचे तयार तर वेळ आहे. आन्सर रायटिंगचं बेसिक प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे हे तुमचा टार्गेट कॉलेजमध्ये असताना ठेवा. आणि कॉलेज झाल्यानंतर 6 ते 8 महिने तुम्हाला फुल फ्लेजेडली सेल्फ स्टडी करायचं आहे. त्याच्यावर काम करा. आणि हे करता करता तुम्ही कोणताही क्लास एखादा जॉईन करू शकता, त्याचे लेक्चर्स आणि त्याचा अभ्यास. असं जर तुम्ही केलं तर तुमचं योग्य नियोजन होतं आणि त्या प्रकारे तुमचा अभ्यास पुढे जात राहतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तयारी करायची आहे. आणि सुवर्ण मंत्र काय आहे, कॉलेजमध्ये पाया मजबूत
करा. पदवी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ तयारी करा आणि पहिल्याच गंभीर प्रयत्नात यश मिळवण्याचे लक्ष ठेवा. अशा प्रकारे ज्याचा अप्रोच असतो तो डेफिनेटली त्याला कोणीही रोखू शकत नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेजमध्ये असताना एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कोणतेही डाऊट असेल आता, म्हणजे एमपीएससी कॉलेज करता करता कसा अभ्यास करायचा सर, तुम्ही तर आता स्ट्रॅटेजी सांगितली आहे, पण माझा प्रॉब्लेम अशा जर हे सर तुम्हाला डिस्कस करायचे असेल तर कोणताही विचार न करता तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करू शकता. माझा नंबर 8806242059 आहे. तुम्हाला सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असतील, बुकलिस्ट हवी असेल किंवा इतर काही मार्गदर्शन हवं असेल, कोणताही विचार न करता मला माझ्या नंबरवर कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे स्क्रीनवर जो QR कोड आहे, हा QR कोड विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी टेलिग्राम चॅनलचा आहे आमचा. याच्यावर डेली करंट अपडेट्स पडतात, नोट्स पडतात, सगळ्या गोष्टी आम्ही रेग्युलरली याच्यावर अपडेट करत राहतो. परीक्षेसंदर्भात जे काही माहिती आहे, अपडेट्स आहे, ते तुम्हाला मिळतात. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा आणि आमचं टेलिग्राम अवश्य तुम्ही जॉईन करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगा की हे जॉईन करा म्हणून. आणि बघा, एओनएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम चालवतोय, ज्याचं नाव परिश्रम आहे. हा प्रोग्राम सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रोग्राम ऍक्सेस करायचा असेल तर आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आमचं ते चॅनल जॉईन करा. त्यावर तुम्हाला सगळे जे नोट्स आहेत, म्हणजे डेली आन्सर रायटिंग, प्रत्येक दिवशी सकाळी 10 वाजता प्रश्न पडतो, 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तर लिहायचं असतं आणि 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर पडतं आणि 1च्या नंतर तुम्हाला डिस्कशन होतं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त निलेश सरांनी स्वतः इथे इथिक्सचा विषय घेऊन आलेले आहे. इथिक्स फार महत्वपूर्ण विषय विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये, आणि 250 मार्काचा एक अख्खा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टचे जर तुम्हाला नोट्स हवे असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर सरळ तुम्ही निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करू शकता. 9403692940. हा सब्जेक्ट इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून तिथे अवेलेबल आहे. हे सगळे कोर्सेस आमच्या ऍपवर तुम्हाला तिथं मिळतीलच. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल आणि तुम्हाला आता प्रिपरेशन करायची आहे पहिल्या वर्षीपासून दुसऱ्या वर्षीपासून, तर तुमच्यासाठी बेस्ट जी बॅच आहे आमची फाउंडेशन बॅच, ती समर्पण बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच अंतर्गत तुमचं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीनही एकत्रितपणे तिथं आम्ही कव्हर करणार आहे. आणि या बॅचमध्ये जी टीम आहे, प्रत्येक टीचरनी किमान एकदा तरी यूपीएससी किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आहे, अशी टीम आमची याच्यामध्ये आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे इथे मिळणार आहे. आणि यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला जी रेकॉर्डिंग आहे लेक्चर्सची, लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता आणि रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळणार. म्हणजे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला या बॅच अंतर्गत मार्गदर्शन दिलं जाणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेंटरशिप आम्ही प्रोव्हाइड करतोय, की नेमका विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे, वीकली प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, या सगळ्याबद्दल संपूर्ण माहिती या समर्पण बॅच मध्ये मिळणार आहे. याची जी फी आहे विद्यार्थी मित्रांनो, वन टाइम फी, ती 29,999 आहे. जर तुम्हाला या बॅच संदर्भात जर माहिती विचारायची असेल तर इथे नंबर दिलेले आहेत, 8806242059 किंवा निलेश सरांचा 9403692940 किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील आमचे नंबर दिलेले आहेत. त्याबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता. या व्यतिरिक्त आमचे विविध कोर्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, काही कोर्सेस फ्री आहेत, काही कोर्सेस पेड आहेत. तर तुम्हाला विविध कोर्सेस ऍक्सेस करायचे असतील तर आमचा ऍप एओनएस अकॅडमीचा ऍप तुम्ही अवश्य डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला जे आमचे विविध कोर्सेस सगळे मिळतील, काही फ्री कोर्सेस आहेत, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही डाऊट असेल, तुम्हाला सिलेबस हवा असेल, बुकलिस्ट हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, नोट्स हवे असतील किंवा एनसीईआरटी बालभारतीच्या पुस्तकं हवी असतील, कोणताही विचार न करता मला माझ्या वैयक्तिक नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. माझा नंबर 8806242059 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.